तर हिंगोलीचा दसरा हा भारतात दुसऱ्या क्रमांकाचा ऐतिहासिक दसरा म्हणून ओळखला जातो। या दसरा महोत्सवाचं यंदाचं 162वे वर्ष सुरू आहे। हा दसरा लोकसहभागातून साजरा केला जातो। या महोत्सवात असलेली प्रदर्शनं म्हणजे भाविकांसाठी खरेदीची पर्वणीच असते। घटस्थापनेपासूनच या दसऱ्याचं मोठं आकर्षण असतं। इथं देशभरातून वेगवेगळ्या दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू विक्री करण्यासाठी व्यापारी घेऊन येत असतात। हिंगोलीच्या दसऱ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे वेगवेगळे लाकडी कागदी देवी देवतांचे मुखवटे तयार केले जातात। या दसऱ्यात रावण दहनासाठी 51 फूट उंच प्रतिकृती तयार केली जाते। दसऱ्याच्या रात्री 11:15 वाजता रामलीलेमधील रावण दहनाच्या वेळी या रावणाच्या प्रतिकृतीचं दहन केलं जातं आणि हे विहंगम दृश्य बघण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून लोक इथे गर्दी करत असतात। दसरा महोत्सवाचं 162 वर्ष आहे। या ठिकाणी नवीनच यावर्षी महिलाच्या कुस्त्या वगैरे स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या आणि पुरुषाच्या स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केल्या जातात। महोत्सवाची सुरुवात संत मानदास बाबा यांनी 160 वर्षापूर्वी केली होती। इंग्रजाच्या पलटणीमध्ये जे उत्तर भारतीय सैनिक इथं आले होते त्यांनी ही उत्तर भारतीय परंपरा दसऱ्याची आपल्या हिंगोलीमध्ये आणली। या निमित्ताने रामलीला या ठिकाणी होत असते। याशिवाय एक मोठी प्रदर्शनी जत्रेसारखी भरत असते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।